नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण एक अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील हवामान पूर्णपणे बदललेलं आपण पाहिलं. कधी अचानक पाऊस, कधी गारपीट, तर कधी ढगफुटी. सारख्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड इथे नुकसान झालेले आहेत. विशेषतः जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके इथे पूर्णपणे नष्ट झालेली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत तिथे सापडलेले आहेत. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 22,56,00,000 रुपयांचा निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे. हा निर्णय परवा दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजी इथे जाहीर करण्यात आला असून लवकरच ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे. परंतु आता नेमके कोणत्या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे? तर यामध्ये 2 जिल्हे इथे समाविष्ट करण्यात आलेले आहे. बाकी सुद्धा जिल्हे इथे समाविष्ट होणार आहे. परंतु सध्या तरी या 2 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये नंबर 1 ला आहे जळगाव आणि 2 नंबरला आहे धुळे. हे दोन्ही जिल्हे अवकाळी पावसामुळे सर्वाधिक प्रभावित इथे झालेले आहेत. आता यामध्ये जे आहे ना, विशेष म्हणजे जळगावमध्ये काही शेतकरी अजूनही या यादीमध्ये इथे समाविष्ट होण्याची इथे दाट शक्यता आहे. आणि यामध्ये सोयाबीन, कापूस, ऊस, भाजीपाला, फळबाग अशा पिकांचे इथे खूप मोठ्या प्रमाणावर इथे नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे इथे आडवी इथे झालेली आहेत. खूप शेतकरी बांधवांची इथे नुकसान झालेले आहेत. आता या नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टरी 10,000 ते 22,500 पर्यंत इथे मदत दिली जाणार आहे. हेक्टरी ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंटमध्ये इथे जमा होण्याची इथे दाट शक्यता आहे. येत्या 7 दिवसामध्ये हे जे पैसे आहे ना, हे शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर इथे जमा होण्याची इथे शक्यता आहे. आता जे पैसे आहे ना, हे नेमके कशी मिळणार? मित्रांनो, यामध्ये कोणताही मध्यस्थ नाही. थेट डी-बी-टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जे पैसे आहे ना, हे थेट शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे. कोणालाही पैसे इथे तुम्हाला द्यायची गरज नाही. पूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही मध्यस्थी इथे राहणार नाही. आता यामध्ये काही आवश्यक अटी ह्या खूप महत्त्वाच्या आहे. जर तुम्हाला ही मदत मिळवायची असेल, तर काही अटी तुम्हाला इथे पूर्ण करणे ते गरजेचे आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची बँक खाते आधारशी लिंक असली पाहिजे. तरच तुमच्या अकाउंटवर जे पैसे आहे ना, ते इथे येत असतात. कारण की कधी-कधी काय होतं, की शेतकरी बांधवाचं जर अकाउंट त्यांच्या बँक अकाउंटला जर आधार लिंक नसले, तर त्याचे पैसे जे आहे ना, हे अडकतात. त्यामुळे तुमचं आधार लिंक आहे का? ते एकदा तुम्हाला इथे तपासून घेणे इथे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर नुकसानचा पंचनामा झालेला असावा. बघा, इथे खूप सारे शेतकरी काय करतात, की पीक विमा भरतात, परंतु पंचनामा जो असतो ना, नुकसान झाल्यानंतर ते करतच नाही आणि त्यामुळे त्यांना पैसे जे आहे ना, ते येत नसतात आणि त्यानंतर शेतकरी बांधव म्हणतात, की आम्हाला जे पैसे आहे ना, ते आलेच नाही. तर तुम्हाला इथे पंचनामा तुमचा झालेला असावा, तरच तुम्हाला नुकसान भरपाई जी आहे ना, ती इथे भेटणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जमीन नोंदणी योग्य असावी. कोणाच्याही नावावर नाही, स्वतः तुमच्या नावावरच नाही, तिथे गरजेचे आहे. त्यामध्ये मिस्टेकसुद्धा इथे नाही पाहिजे. जर यापैकी काही गोष्टी अपूर्ण असतील, तर तुमचे जे पैसे आहे ना, ते इथे 100% ते अडकणार आहे. आता नेमके पैसे कधी भेटणार? मंजुरी मिळाल्यानंतर पुढील 7 ते 10 दिवसात पैसे खात्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळायला इथे सुरुवात देखील इथे होऊ शकते. मित्रांनो, फक्त जानेवारीच नाही तर फेब्रुवारी महिन्यातही अनेक जिल्ह्यांमध्ये इथे नुकसान झालेले होते. जसे की नाशिक असेल, संभाजीनगर असेल, इतर काही जिल्हेसुद्धा इथे त्याच्यामध्ये आहे. जसे की धाराशिव सुद्धा असेल. या भागांसाठी अजून शासन निर्णय इथे आलेला नाही. सध्या पंचनामा आणि डेटा इथे संकलन सुरू आहे. त्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया इथे सध्या सुरू आहे. अनेक वेळा असे होते की काही शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांचं नाव यादीमध्ये येत नाही. त्यामुळे ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तुमचे नाव यादीत आहे का? ते सुद्धा तुम्हाला इथे तपासायचं आहे. आता यामध्ये काही मोठ्या चुका सुद्धा तुम्हाला इथे टाळायच्या आहे. अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात. बँक खाते आधारशी लिंक नसते किंवा के-वाय-सी त्यांची पूर्ण नसते. त्यामुळे त्यांचे जे पैसे आहे ना ते येत नाहीत. म्हणून आजच तुमची के-वाय-सी पूर्ण आहे का? बँक खाते तुम्हाला ते तपासून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, ही मदत तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या पैशातून तुम्ही पुन्हा शेती उभी करू शकता. पुढील हंगामासाठी तुम्ही या पैशामधून इथे तयारी करू शकता. जर तुम्हाला अशीच महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती हवी असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.